नमस्कार. ओम शांती. जीवनमूल्य चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यामागं एक घटना कारणीभूत आहे. आज सकाळी आमचे कार्यालयीन सहकारी मित्र श्री शिवशंकरप्पा खिचडे यांच्या निवासस्थानी त्यांची सहचरणी धर्मपत्नी त्यांचा आज हृदयविकाराने आज देहांत झाला. त्या दुःखद प्रसंगाला जाण्याचा आज योग आला. आणि त्या माऊलींनी वयाच्या 60-61व्या वर्षी या हृदयविकाराच्या आहारी जाऊन आपला देह त्याग केला. हे सगळं पाहून मन विषण्ण झालं आणि विचारचक्र चालू झालं की आज या वर्तमान समयी कोणत्याही व्यक्तीला केव्हाही कोणत्याही क्षणी हा हृदयविकाराचा जो त्रास आहे हा सुरू होतो. तर या ठिकाणी त्या माऊलीला 3 मुलं, एक मुलगा काही वर्षापूर्वीच एका ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. अनेक दिवस ते दुःखद घटना घेऊन त्या जीवन क्रमित करत होत्या आणि आज त्या माऊलीनं अखेरचा श्वास घेतला. तर दिवसेंदिवस आज ही आपली जी जीवन पद्धती आहे, ही जीवन पद्धती जी बदलत चाललेली आहे, त्यामध्ये हृदयरोगाचं जे वाढतं प्रमाण आहे हे अत्यंत चिंताजनक आहे. आज आपणा सर्वांशी संवाद साधण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. हृदय माणसाच्या शरीरातील अंतर्गत हा एक अवयव आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून ते त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही विश्रांती न घेणारा शरीरातील एकमेव अवयव म्हणजे हृदय. या शरीरामध्ये मध्यस्थानी असणारं हे जे हृदय आहे, मध्य प्रदेशामध्ये असणारा हा जो अवयव आहे, या अवयवाची जी कार्यप्रणाली आहे, ही कार्यप्रणाली जर पाहिली तर अद्भुत आहे. शरीरामधलं अशुद्ध रक्त पुरवठा या हृदयाकडे होतो आणि तिथून रक्त शुद्ध होऊन शुद्ध रक्त शरीराकडे धमन्यावाटे पोहोचवण्याचं कार्य हे हृदय करतं. आणि सर्व जीवनभर हे अविरत कार्य असतं. ज्या क्षणी हे बंद पडतं त्या क्षणी जीवनाचा अंत होतो. निसर्गानं अशी सोय करून ठेवलेली आहे की हा जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत कधीही विश्रांती न घेणारा अवयव म्हणजे हृदय आहे. आणि त्यामुळं हे जे हृदय आहे, या हृदयाचं जे कार्यपद्धती आहे ही अद्भुत आहे आणि अद्यापही न उलगडलेली आहे. अनेक याबद्दल संशोधनं झाली. हृदयाबद्दल अनेक शोध लागले. त्याच्या ऑपरेशन पद्धतीबद्दल दिवसेंदिवस सुधारणा झाल्या. त्याच्या कार्याचं अवलोकन केलं गेलं. परंतु
हृदयाबद्दल अभ्यास जरी माणसानं केलेला असला तरी त्याला अद्याप हृदयापर्यंत पोहोचता आलेलं नाही आहे. आणि हृदयद्रावक घटनांचा परिणाम या आपल्या हृदयावर दिवसेंदिवस होत असतो. दिवसाकाठी घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा जो परिणाम आहे हृदयावर होत असतो आणि त्याप्रमाणे हे हृदय निरंतर धडकत असतं. आणि ज्या दिवशी ही त्याची धडकन बंद होते त्या दिवशी तो त्याचा अखेरचा दिवस असतो, अखेरचा क्षण असतो. आणि म्हणून या हृदयाला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आजच्या जीवन या धकाधकीच्या जीवन पद्धतीमध्ये, आजच्या या ताणतणावाच्या युगामध्ये या शरीराचं कसं संरक्षण करायचं, कारण मुठ्ठीच्या आकाराचा असणारा हा अवयव आहे शरीरामध्ये. आणि ज्याप्रमाणे मुठ्ठीमध्ये आपण संरक्षित राहते एखादी वस्तू, त्याप्रमाणे या मुठ्ठीसारख्या असणाऱ्या हृदयाला संरक्षित कसं करायचं आणि ह्या हृदयाला ज्या खंडित करणाऱ्या किंवा त्याचं रक्तपुरवठा खंडित करणाऱ्या ज्या घटना किंवा ज्या अवयवाला हृदयपुरवठा करणाऱ्या ज्या धमन्या आहेत, त्या धमन्याचं जे त्या ठिकाणी अवरोध निर्माण होतो, हा अवरोध वाचवण्यासाठी मेडिकल सायन्स तर प्रयत्न करतच असतं, परंतु त्याचबरोबर या हृदयावर घात होऊ नये म्हणून माणसाचं जे जीवन जे आहे ते अनेक प्रकारे त्याचं संरक्षण करणं हे आज त्याचं आपलं कर्तव्य असतं. आणि म्हणून या हृदयाला जाणणं हे अति आवश्यक आहे. मित्रांनो, काही वर्षापूर्वी माउंट आबू येथे कोरोनरी आर्टरी डिसीज या विषयावर एक परिसंवाद आयोजित केलेला होता. आणि त्या परिसंवादामध्ये एक प्रायमरी लेवलला एक प्रशिक्षण दिलं गेलं हृदयरोगाबद्दल. आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की आपण जन्मतो आणि आपलं ज्यावेळेस 6 वर्षाचं आयुष्य चालू होतं, 6-7व्या वर्षी आपल्या हृदयामधल्या असणाऱ्या रक्तपुरवठा करणाऱ्या असलेल्या धमन्या जो आहेत त्याचं जे क्लॉटिंग आहे ज्याला आपण, किंवा ज्याच्यामध्ये हृदयामध्ये रक्त वाहणाऱ्या ज्या धमन्या आहेत त्या धमन्यामध्ये अवरोध व्हायला चालू होतो. आणि मग तो सुरुवातीला 5, 10, 15% असं होत आजच्या काळात ज्यावेळेस माणूस 40-45 वयोगटाचा होतो त्यावेळेस त्याच्या हृदयामध्ये कमीत कमी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज 30 ते 35% अवरोध निश्चितच असतो. आणि त्याच्या जीवन पद्धतीमध्ये जे काही बदल होतो त्याप्रमाणे हे जे प्रमाण आहे अवरोधचं वाढत जातं. आणि ज्यावेळेस याचं प्रमाण 55 ते 60% पुढं होतं त्यावेळेस डॉक्टर आपल्याला हृदयाचं ऑपरेशन करण्याचं आपल्याला संकेत देतात. आणि ज्यावेळेस या धमन्या 70-80%, 90%च्या पुढं फ्लॉप होतात, बाध्य होतात, त्यावेळेस ही धोक्याची घंटा असते. आणि म्हणून वेळोवेळी अनेक लोक याच्या चाचण्या करत असतात, मेडिकल सायन्सने परीक्षणही करत असतात, परंतु आज जे मनुष्याची जे जीवन पद्धती बदललेली आहे त्यामध्ये पहिला आहे चुकीचा आहार, दुसरे आहे चुकीची जीवन पद्धती, अनियमित दिनचर्या, दररोज आपल्या मनावर येणारे ताण आणि तणाव, कौटुंबिक वातावरण, सामाजिक वातावरण, सरकारी धोरणं, बदलणारी धोरणं यापासून निर्माण होणारा तणाव आहे. सतत या सर्व गोष्टीचा परिणाम हे आपल्या हृदयावर होत असतो. आणि त्यामुळं या हृदयाचं जे कार्यप्रणाली आहे, आज पाहतो आपण 15 ते 20 वर्षापासूनचे जे युवक आहेत आणि त्या युवकापासून ते अनेक सिनियर सिटीजन किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत प्रत्येकाला कोणत्याही क्षणी हा हृदयविकाराचा झटका जो आहे किंवा हृदयविकाराचा धोका आहे
हृदयक्रिया बंद पडण्याचा जो शक्यता आहे ती कधीही येऊ शकते, फेटाळता येणार नाही. कारण याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत होत नाही, त्यामध्ये असणारे सकारात्मक असणारे जे घटक आहेत, हे घटक हे हृदय बंद पडण्यास कारणीभूत होतात. कारण ही अंतर्गत प्रणाली आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरावर डायरेक्ट आपण कोणत्याही प्रकारचं कंट्रोल करू शकतो. मी हात मुठ्ठी बंद करायची म्हटलं तर बंद करू शकतो, डोळे बंद करायचे असेल तर बंद करू शकतो, परंतु हृदयाअंतर्गत असणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्याच्यावर आपलं कोणत्याही प्रकारचं डायरेक्ट नियंत्रण नसतं. आणि त्यामुळं आत काय चाललेलं आहे याची प्रत्येक लोकाला जाणीव नसते. ज्यावेळेस आपण मेडिकल सायन्सच्या आधारे त्याचं परीक्षण करतो किंवा त्याची एन्जिओग्राफी काढली जाते, त्यामध्ये किती प्रमाणामध्ये धमन्या गोठल्यात याचं ते चित्रण त्या ठिकाणी असतं. परंतु कधीकधी आपल्याला माहीत न होताही पहिलाच अटॅकमध्ये मनुष्याचा मृत्यू कधीकधी होतो. आणि हे हे आश्चर्यकारक आहे हृदयाला ओळखणं. आणि म्हणून आपल्याला या हृदयाविषयी, हृदयाचं संरक्षण कसं करायचं, आपलं आहार पद्धती कशी ठेवायची, आपली जीवन पद्धती कशी ठेवायची, आपली दिनचर्या कशी ठेवायची, किंवा आपलं कौटुंबिक वातावरण कसं ठेवायचं, आणि जीवनामध्ये सकारात्मक चिंतन करून सकारात्मकतेचा कशा पद्धतीनं आपल्या जीवनावर परिणाम पडत असतो, ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या हृदयावर घात करत असतात. आणि म्हणून त्यासाठी विस्तृत प्रकारे मार्गदर्शन आवश्यक असतं. आता या ठिकाणी हे जे हृदय आहे, या हृदयाचा सूक्ष्म अभ्यास करून मेडिकल सायन्सनं अनेक प्रकारची उन्नती या ठिकाणी केलेली आहे. त्यामध्ये नवीन नवीन उपचार पद्धती आज चालू आहेत. आनंदाची गोष्ट आहे की अनेक प्रकारे दिवसेंदिवस त्यामध्ये तरक्की होत जात आहे. त्याप्रमाणे काही ना काही सुधारणा होत चाललेल्या आहेत या मेडिकल सायन्समध्ये. परंतु तितक्याच प्रमाणामध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे वाढत आहे, यातून चिंतेची बाब आहे. त्या प्रमाणामध्ये जेवढी साधनसुविधा उपलब्ध आहे त्याप्रमाणे हृदयरोगाचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे, परंतु हे वाढतच आहे, हे चिंतेची बाब आहे. आणि म्हणून याला सर्व प्रकारे रोखणे हे आवश्यक आहे. त्यासाठी आपण कोणता आहार घ्यायचा, आपली दिनचर्या कशी ठेवायची, आपली जीवन पद्धती कशी ठेवायची, याबद्दल मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आपल्या या ठिकाणी धाराशिवमध्ये जीवनमूल्य निसर्गोपचार आणि व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी आपल्या शहरामध्ये चालू झालेलं आहे. आणि यामध्ये आपणाला अत्यंत अल्पशा खर्चामध्ये किंवा कोणत्याही विस्तृत प्रकारे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. आणि आपणा सर्वांना विनंती आहे की आपलं हे जे हृदय सुरक्षित करण्यासाठी किंवा पुढं चालून येणाऱ्या हृदयविकाराच्या कोणत्याही रोगापासून किंवा अनेक प्रकारच्या मानसिक रोगापासून आपल्याला आपलं संरक्षण करायचं असेल, त्यासाठी पहिली पायरी आहे ती म्हणजे मार्गदर्शन, माहिती. आणि ते माहितीमध्येही करेक्ट माहिती, व्यवस्थित माहिती, योग्य माहिती, सत्य माहिती ही आवश्यक असतं. कारण आज अनेक मेडिकल सायन्समध्ये अनेक प्रकारचे उपाय, अनेक प्रकारच्या टेस्ट, अनेक प्रकारचे साधनं, अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि आपण म्हणतो की आता आहे सगळं, त्यामुळं आपण कसंही वागलं तर चालेल, परंतु नाही. तशा चित्र आजचं चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु आज 20 वर्षाच्याही तरुणाला अटॅक येऊ शकतो, 40 वर्षाच्याही व्यक्तीला येऊ शकतो, 70 वर्षाच्या व्यक्तीला येऊ शकतो, 60 वर्षाच्या व्यक्तीला येऊ शकतो. त्यामुळं ही आपलं जे अनिश्चित काळ, कारण असंच म्हणतात की कल का और काल का कोई भरोसा नहीं होता.
येणारा क्षण कसा आहे आपण कोणीही सांगू शकत नाही. पुढच्या क्षणामध्ये काय घटना घडतील कोणीही सांगू शकत नाही. आणि त्यामुळं आपलं जीवन आपण कसं जगायचं, कशा पद्धतीनं आपल्याला सांभाळ करायचा, किंवा आपल्या हृदयाचं संरक्षण कसं करायचं, आपल्या जीवनाचं संरक्षण कसं करायचं, आपली जीवन पद्धती कशा प्रकारची आपल्याला ठेवायची, याबद्दल आपण निश्चितच जाणून घ्या. आणि असंच आपण या जीवनमूल्यचे जे चॅनल आहे याला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि याबद्दल लवकरच आपण या हृदयविकाराबाबत विस्तृत मार्गदर्शन करणारा दुसरा व्हिडिओ लवकरच आपल्या माहितीकरता किंवा आपल्या पुढच्या अधिक सुविधेसाठी या ठिकाणी रेकॉर्ड केला जाईल, वेळोवेळी टाकला जाईल. आजच्या पुरतं या ठिकाणीच थांबू. धन्यवाद. ओम शांती.